लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। ओझर बस स्थानकात तब्बल 5 वर्षानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे नियमित आगमन सुरू झाले। बस रोको आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून एकाच दिवशी सुमारे 200 बसेसची नोंद करण्यात आली आहे। ओझर येथे लाखो रुपये खर्च करून नवीन बसस्थानक उभारण्यात आले होते, मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियमित थांबत नसल्याने प्रवाशांना महामार्गावर उन्हात पावसात तासनतास उभे राहावे लागत होते। महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत होता। वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने जनसेवा मंडळ, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्था आणि अमर जवान माजी सैनिक कल्याण समिती यांच्या वतीने संयुक्तपणे बस रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। ओझर बस स्थानकाबद्दल ओझरचे जे रहिवासी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या होत्या, तर त्यावर आपण 15 दिवसापासून इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि जवळजवळ दिवसभरात सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 6, 7:30, 8पर्यंत जवळजवळ 200 गाड्या आज बसस्थानकात प्रवेश करत आहेत। त्या अनुषंगाने आज ओझर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दीही आपल्याला बघायला मिळते। तर ज्या काही समस्या होत्या तर आमच्या महामंडळाकडून आम्ही ह्या स्थानिकांना तेच आश्वासन देतो की इथून पुढेही हे तसंच चालू राहणार, इथून पुढे कोणतीही कंप्लेंट आमच्याकडून येणार नाही असं मी आश्वासन देते। आणि त्यांच्याकडूनही आज आम्हाला उद्याचं जे ते आंदोलन आहे ते स्थगित करतायत पुढच्या 15 दिवसासाठी असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। ओझरचे जनसेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ आणि बाला बलुतेदार संघ आणि फौजी अमर जवान संघ यांच्यातर्फे दिनांक 28/2/2026 रोजी ओझरच्या बसस्थानकावरती बस न येण्यामुळे बस रोको आंदोलन करण्यात येणार होतं, परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही सर्व 15 दिवसात पूर्ण करून देऊ। त्यामुळे आम्ही उद्याचं जे आंदोलन आहे ते स्थगित करत आहोत। 15 दिवसासाठी फक्त स्थगित करत आहेत। 15 दिवसात जर समाधानकारक जर वाटलं आम्हाला तर 100% आम्ही यापुढे सहकार्य करत राहू। आणि महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की वेळोवेळी आम्हाला सहकार्य द्यावं आणि आमच्या प्रवाशांना ओझर गावातून इतरत्र घेऊन जावं। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या। विभागीय अधिकारी कल्याणी ढगे यांनी आंदोलकांसोबत बैठक घेत 15 दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासनही दिले। त्यानंतर आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगितही करण्यात आले आहे। मात्र दिलेल्या मुदतीत प्रश्न सुटले नाही तर बस रोको आंदोलन पुन्हा छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।